नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण गोपी बाई डिझाईन बघणार आहोत. तर बघा, इथं 4 इंचाची बाई घेतलेली आहे, घडी घेतलेली आहे 9 इंचाची आणि इथं दंड घेतलेला आहे 6 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन घ्यायची आहे 1.5-2 इंच. तर बघा व्यवस्थित. आणि इथं घेतलेलं आहे अर्धा या पाऊण इंच डाऊन करून घेतलेलं. तर बघा, ही जी बाई आहे आपली वालेली जी लेगोरर बाई असती तीच बाई आपण घेतलेली आहे. तर बघा, इथं डबल मी कापड घेतलेलं आहे. आपल्याला 2 बाई सोबतच कट करायच्या आहे, त्याच्यामुळे मी ही डबलच बाई घेतलेली आहे. तर बघा, तुम्हाला अस्तर लावायचं असेल तर तुम्ही अस्तर लावू शकता, नाही तर बिना अस्तरची जरी बाई तुम्ही डायरेक्ट कट करून शिवली तरी पण एकदम छान असा बाईला फुगा पडतो. तर बघा, व्यवस्थित असे दोन्ही बाई आपण कट करणार आहोत. तर मग इथं मी डबल कापड घेतलेला आहे. जो इकडचा भाग मी सोडून घेतलेला आहे तो 5 ते 6 इंच आपल्याला घ्यायचा आहे ना. अशी इथं खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिथून जी आपली बाई आहे तिथून आपल्याला ही बाई आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम छान असा फुगा पडतो. तर बघा, याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण तुम्ही नक्की चेक करा. त्याला पण मी पूर्ण असं अस्तर लावूनच बाई बनवलेली आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, व्यवस्थित अशी इथं 4 इंचाची आपल्याला बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे उंची टाकून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला वरती 1.5 ते 2 इंच वाढून घ्यायचं आहे. तर बघा, 2 इंच पण वाढून घेतलं किंवा 1.5 इंच पण वाढून घेतलं तर एकदम छान असा फुगा पडतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, इथं 1 इंचाने मी वाढून घेतलेलं आहे, तुम्ही 1.5-2 इंच वाढून घेऊ शकता. तर बघा, व्यवस्थित असं बाई अशी ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आता खडूने अशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, याच्यावरती मी खूप सुंदर अशी लेहंग्याची कटिंग आणि डिझाईन पण टाकलेला आहे, लेहंगा कसा शिवायचा आणि त्याच्यावरचं ब्लाऊज पण टाकलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की चेक करा. आणि मी आता एक माझ्याकडे परत लेहंगा आलेला आहे 10 ते 12 वर्षाच्या मुलीचा, तो पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन, कसा शिवायचा आणि कसा कट करायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असा आता आपण हे असा आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा, मी आता व्यवस्थित याला असा आकार देऊन घेणार आहे या पद्धतीने. तर बघा, मी व्यवस्थित असा आकार परत असा व्यवस्थित हे मिटून घेतलं आणि परत व्यवस्थित आता हे असं बाईला आकार व्यवस्थित देऊन घेतलेला आहे. तर बघा, व्यवस्थित असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. फक्त बाईची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घेऊ शकता. तर बघा, व्यवस्थित असा आकार देऊन घेतलेला आहे ना. आता आपली ही बाई कट करून घ्यायची आहे, कारण आपल्याला दोन्ही बाई यासोबतच कट करायचे आहे. तर बघा, जशी आता खडूने मार्किंग केलेली आहे तसं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, याच्याला दोन्हीकडचा गोलाईतला दंड द्यायची काही गरज नाही. फक्त पाठीमागचा जो गोलाईतला दंड असतो तोच द्यायचा आहे. समोरचा नाही दिला तरी चालतो आणि दिला तरी पण चालतो, काही हरकत नसते. तर बघा, तिथून आपण 5 ते 6 इंच ठेवलेला आहे. तिथून आता आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे आणि मध्यातून पण आपल्याला कट मारून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित आता या दोन्हीकडचे 2 बाई आपल्याला करून घ्यायचे आहे आणि आता ब्लाऊज पिसावरती आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, जो काट आहे तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे, कारण जो काट आहे तो आपल्याला पुढच्या दंडाला लावून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित आता आपण हे बाईचा भाग कट करून घेऊया. तर बघा, जो काट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित आता हा काट कट करून घ्यायचा आहे आणि जो ब्लाऊज पिसाचं कापड साईडचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. तर कारण हे बाई कस्टमरच्याच आवडीने टाकलेली आहे, कारण कस्टमर म्हटलं याला काठाची डिझाईन दंडाला टाका आणि बाकीचे याच्यामध्ये फुगा बनवा. तर बघा, व्यवस्थित असं आता हे डबल कापड टाकून घेतलेलं आहे आणि डबल कापडामध्ये आपल्याला त्या दोन्ही बाहीचं कापड काढून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे कापड आपण असं ब्लाऊज पिसामध्ये हे अस्तर ठेवून कट करून घेऊया. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला आता. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पिसाला जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपण हे मध्यातून कट करून घेऊया, तर कारण हे जॉईंट आहे. तर बघा, आता हे मध्यातून आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने 2 बाई आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे कट करून घेतलेलं आहे. अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, आता सोयीचा भाग आहे तो आपल्याला वरतून ठेवायचा आहे आणि उलटा भाग आहे तो खालून ठेवायचा आहे. दोन्हीकडच्या 2 बाई आपल्याला अशा याच्यावरती ठेवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित आता मी हे कापड असं आथरून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे दोन्हीकडचे 2 भाग ठेवून घ्यायचे आहे. तर बघा, दोन्हीकडचे 2 भाग व्यवस्थित ठेवून घेऊया. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जो जॉईंट आहे तो आपल्याला असा व्यवस्थित खालच्या बाजून ठेवायचा आहे, म्हणजे हा सगळ्या बाजूकून आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. तर बघा, सगळ्या बाजूकून आपल्याला व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे. तर बघा, जे कापड आहे हे कापड मी म्हणजे उलटं ठेवून घेतलेलं आहे, सोयीचं नव्हतं ठेवलं, उलटं ठेवून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे सगळ्या बाजूकून पॅक करून घ्यायचं आहे, कारण समोरच्या भागाला आपल्याला याला काट लावून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे उलट्या साईडने आपल्याला हे पूर्ण ब्लाऊजचं अस्तरचं कापड जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे जॉईंट करून घेऊया आणि उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड आपल्याला अस्तर लेवल हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित आता आपण हे कापड असं कट करून घेऊया अस्तर लेवल. तर बघा, आता हे व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे आणि जे खालचा भाग आहे तो पण आपल्याला व्यवस्थित
कट करून घ्यायचा आहे। दोन्ही बाही सेमच आपल्याला या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे। तर बघा आता हे कट करून झालेलं आहे व्यवस्थित आता आपल्याला। तर बघा जो आपण हा मध्यातून जो ठेवला होता मार्किंग करून घेतली ती आपल्याला परत आता याच्यावरती करून घ्यायची आहे या पद्धतीने मध्यातून खडूने, म्हणजे आपल्याला कमी जास्त भाग पडायला नको, त्याच्यामुळं आपल्याला परत त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायची आहे। नाही तर मग आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे। तर बघा व्यवस्थित आता आपण इथं परत मार्किंग करून घेऊया जी खालच्या बाजूने घेतलेली आपण ती। तर बघा इथं मी 3.5 इंचच घेतलेले आहे, तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता। तर बघा या पद्धतीने आता मी इथं 3.5 इंचाची इथं मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं बॉक्स तयार करून घ्यायचा या पद्धतीने। तर बघा जेवढं तुम्ही जास्तीचं घेता तेवढा इथं जास्त असा फुगा पडतो। तर बघा इथं मी व्यवस्थित असं, म्हणजे आपण किती घेतलं तर दोन्ही साईडने 3.5 म्हटल्यावर आपण इथं घेतलं तर 6 ते 7 इंचाचं दोन्ही साईडने, म्हणजे एका साईडने असं मार्किंग करून घेतली होती। तर बघा 3.5 इंचाचा आपला इथं असा गॅप येईल। तर बघा व्यवस्थित असं खडूने मार्किंग करून घेतलेली आहे ती। आता आपल्याला याच्या प्लेटी छोट्या छोट्या टाकत चालायच्या, म्हणजे जुन्या टाकीत चालायच्या आहे, एकदम स्टेप बाय स्टेप अर्धा इंचाच्या किंवा अर्धा इंचाला कमी टाकून घ्यायच्या आहे। तर बघा व्यवस्थित आता आपण ह्या अशा प्लेटी टाकून घेऊया। तर बघा व्यवस्थित आता आपण ह्या एका बाजूच्या अशा प्लेटी मारून घ्यायच्या आहे आणि ह्या प्लेटी मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ज्या खालच्या बाजूच्या आहे त्या आपल्याला विदाऊट टाकायच्या आहे, म्हणजे विदाऊट टाकल्या तर याचा एकदम छान असा फुगा तयार होतो। तर बघा स्टेप बाय स्टेप आपण ह्या एका साईडनं अशा टाकून घेतलेल्या आहे आणि धागा वगैरे कट करून घ्यायचा आहे आणि ज्या इकडच्या आहे इकडून मारून घेतल्याच्या नंतरच्या इकडच्या आहे त्या आपल्याला अशा उलट्या टाकून घ्यायच्या आहे। या इकडं आहे आणि ह्या इकडच्या साईडने उलट्या टाकून घ्यायच्या आहे स्टेप बाय स्टेप। तर बघा व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने अशा टाकून घ्यायच्या आहे। तर बघा व्यवस्थित आता इकडच्या साईडचे पण आपल्याला सेमच या पद्धतीने अशा उलट्या टाकून घ्यायच्या आहे प्लेटी, किंवा तुम्ही याला प्लेटी म्हणू शकता किंवा चुन्या पण म्हणू शकता। तर बघा या पद्धतीने असे व्यवस्थित इकडच्या साईडचे पण आपल्याला मारून घ्यायचे आहे। तर बघा व्यवस्थित अशा प्लेटी मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित धागे वगैरे आपल्याला कट करून झालेले आहे आणि आता आपल्याला जी पेपर कटिंग आहे ती याच्यावरती ठेवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असा भाग हा तयार झालेला आहे का बघून घ्यायचा आहे। तर बघा व्यवस्थित असं, तर बघा थोडेसा असं इकडचा भाग जास्तीचा उरला होता तर आपण इकडून अजून एका साईडने छोट्या छोट्या अजून एक प्लेटी अशा मारून घेऊया। तर बघा व्यवस्थित अशा छोट्या छोट्या प्लेटी मी तर मारून घेतल्या आणि त्याच्यानंतर इथं मी काठ कापून घेतलेला आहे। तर बघा इथं काठाची उंची आहे 1.5 इंच। तर बघा 1.5 इंच काठाची अशी रुंदी आहे, लांबी तुम्ही तुमच्या जेवढा दंड आहे तेवढा दंडाची लांबी घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचं आहे। तर बघा व्यवस्थित असं पूर्ण हा कट करून घ्यायचा, म्हणजे जेव्हा आपल्याला जोडताना आपलं कमी जास्त भाग पडायला नको। तर बघा व्यवस्थित असं मी हे कट करून घेतलेलं आहे दोन्ही साईडचा भाग। तर बघा व्यवस्थित असं कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हा भाग असा जोडून घ्यायचा आहे। तर बघा मी इथं माप घेऊन असं कट करून घेतलेला आहे। तर बघा आता ही बाही आपल्याला अशी उलटी ठेवून घ्यायची आहे, जो काठ आहे तो काठ आपल्याला खालच्या बाजूनी जोडायचा आहे, म्हणजे हा काठ आपला जो आहे तो वरतून नाही आला पाहिजे, कारण याची वरची जो काठ आला तर फिनिशिंग व्यवस्थित ब्लाऊजला दिसणार नाही, त्याच्यामुळे हा खालच्या बाजूने घ्यायचा आहे। तर बघा असा हा आपल्याला उलटं ठेवून घ्यायचा इकडच्या साईडने आणि अर्धा इंच अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे। तर बघा दाबटीप दिली तर व्यवस्थित फिनिशिंग पण येते आणि ते धागे वगैरेची जी पट्टी आहे ती आपल्याला तिकडच्या साईडने मुडपून घ्यायची, म्हणजे तिकडच्या साईडने मुडपली तर छान अशी फिनिशिंग पण येणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला तिकडच्या साईडने मुडपायची आहे। त्याच्यानंतर धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर। आता आपल्याला इथं अशी पूर्ण अशी लेवल घ्यायची आहे आणि लेवल घेतल्याच्या नंतर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आणि आता इकडच्या साईडने आपल्याला अर्धा इंच दाबू शकता किंवा अर्धा इंचाला कमी पण दाबू शकता। तर बघा व्यवस्थित अशी आता आपल्याला अशी मध्ये मुडपून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला टिप मारायची आहे। तर बघा कस्टमरने सांगितले त्या पद्धतीनेच मी त्या पद्धतीनेच आवडीप्रमाणेच त्यांच्या टाकून घेतलेली आहे। तर बघा व्यवस्थित आता आपल्याला ही अशी मुडपून घ्यायची आहे आणि याच्यावरती टिप मारीत चालायची आहे। तर बघा एका साईडने मी पहिले आपली अशी मुडपून घेतलेली आहे, कारण की फिनिशिंगमध्ये आपल्याला आलं पाहिजे, कारण कमी जास्त पडायला नको, त्याच्यासाठी मी एका साईडने पहिले अशी छोटीशी अर्धा इंच मुडपून अशी टिप मारून घेतली आणि त्याच्यानंतर याच्यावर मुडपून परत याच्यावरती व्यवस्थित अशी टिप देऊन घेतली, म्हणजे कमी जास्त पडायला नको, त्याच्यामुळे मी व्यवस्थित अशी टिप मारून घेतली पहिले आणि त्याच्यानंतर याच्यावरती ठेवून अशी टिप मारून घेतलेली आहे। तर बघा लेवल धरूनच आपल्याला टिप मारायची आहे। तर बघा व्यवस्थित अशी सुंदर अशी आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने। तर बघा एकदम सुंदर अशी बाही आपली रेडी झालेली आहे, धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडची पण आपल्याला बाही याच पद्धतीने रेडी करून घ्यायची आहे। तर बघा एकदम छान अशी आपली बाही
तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर ही ब्लाऊजला मी मध्यातून जोडून घेणार आहे. तर बघा मध्यातूनच आपल्याला बाही जोडून घ्यायची असते. तर तुम्हाला आजची माझी बाईची फुगाबाई गोपीबाई कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो पण मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. तर बघा एकदम छान असा फुगा पडलेला आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.